गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरमध्ये आपण जी काही क्वांटिटी ऑफ मटेरियल फाइंड आउट करायची होती ते शिकलो होतो. त्याच्यामध्ये आपण ब्रिकवर्कची क्वांटिटी कशी फाइंड आउट करायची, नंतर तुमचे जे काही सिमेंट मॉर्टर आहे ते सिमेंट मॉर्टरची क्वांटिटी कशी फाइंड करायची हे आपण शिकलेलो आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण जे काही ब्रिकवर्क आहे इन सिमेंट मॉर्टर काय प्रपोर्शन द्यायला असते आपल्याला 1:4 किंवा 1:6, त्यामध्ये जे काही मटेरियल लागणार आहे आपल्याला कोणकोणते मटेरियल लागणार आहे ते कसे फाइंड आउट करायचे ते आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कोणतंही जे काही व्हॉल्यूम ऑफ ब्रिकवर्क आहे ते व्हॉल्यूम ऑफ ब्रिकवर्क दिलेलं नाही आहे. आपण ते अज्यूम करून आपली जी काही मटेरियलची क्वांटिटी आहे ती मटेरियलची क्वांटिटी वर्कआउट करू शकतो. आता सपोज आपल्याला ब्रिकवर्कचं व्हॉल्यूम दिलेलं नाही, मग आपण ते अज्यूम केलं. सपोज अज्यूम व्हॉल्यूम ऑफ ब्रिकवर्क इज इक्वल टू 10 मीटर क्यूब. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का जे ब्रिकवर्क आहे ते ब्रिकवर्क आपण कशामध्ये मेजर करतो, क्युबिक मीटरमध्ये. म्हणजे सपोज तुम्हाला जर ही वॉल दिलेली असेल, सपोज ब्रिकवर्कचं व्हॉल्यूम कसं फाइंड करतो आपण, लेंथ ऑफ वॉल इंटू हाईट ऑफ वॉल इंटू विड्थ ऑफ वॉल. सपोज दिस इज अ वॉल, ही तुमची काय आहे वॉल आहे. नंतर ह्या वॉलची काय तुमची ही विड्थ आहे, सपोज ती 30 सेंटीमीटर आहे. नंतर दिस इज द लेंथ ऑफ वॉल. नंतर दिस इज द हाईट ऑफ वॉल. नंतर आपण व्हॉल्यूम ऑफ ब्रिकवर्क कसं फाइंड करतो, L इंटू H इंटू जी काही थिकनेस दिलेली आहे आपल्याला वॉलची त्याच्यावरून आपण काय करतो व्हॉल्यूम ऑफ ब्रिकवर्क आपण फाइंड आउट करतो. आता या ठिकाणी आपल्याला ब्रिकवर्कचं जे काही दिलेले व्हॉल्यूम दिलेले 10 मीटर क्यूब. मग आता आपल्याला माहिती आहे ब्रिकवर्क करताना आपल्याला कोणकोणते मटेरियल लागणार आहे. फर्स्ट वन लागणार आहे आपल्याला, फर्स्ट लागणार आहे तुमचं ब्रिक्स लागणार आहे. हाऊ मेनी ब्रिक्स वी रिक्वायर्ड. सेकंड वन सिमेंट, व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. अँड थर्ड वन दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ सँड. हे जे काही 3 मटेरियल आहे ह्या 3 मटेरियलच्या साहाय्याने आपण कोणतीही ब्रिक वॉल जी आहे ती काय कन्स्ट्रक्शन करू शकतो. मग आता बघा आपण जे काही ब्रिक आहे ते ब्रिक कसं फाइंड आउट करू शकतो. एक तर आपल्याला स्टँडर्ड माहिती आहे का 1 मीटर क्यूबसाठी किती ब्रिक लागतो तुमचा 500 ब्रिक्स. त्याच्यामध्ये सपोज आपण ब्रिकचं व्हॉल्यूम फाइंड आउट केलं, ब्रिक किती लागणार आहे. मग त्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ नंबर ऑफ ब्रिक रिक्वायर्ड फॉर 1 मीटर क्यूब किती तुमच्या 500 ब्रिक लागतं. 500 नंबर जी काही स्टँडर्ड साईज आहे, कोणत्या स्टँडर्ड साईज जी काही नॉमिनल साईज आहे ब्रिकची ती आहे तुमची नॉमिनल साईज ऑफ ब्रिक साईज 19 बाय 9 बाय 9 सेंटीमीटर. तर याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ ब्रिक जे आहे ते नंबर ऑफ ब्रिक तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहे. याच्यामध्ये जी काही साईज ऑफ ब्रिक विथ मॉर्टर जी असणार आहे ती ॲड करून म्हणजे नंबर ऑफ ब्रिक कसे फाइंड करणार आहे तुम्ही. नंबर ऑफ ब्रिक इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ब्रिकवर्क डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ वन ब्रिक. मग आता व्हॉल्यूम ऑफ ब्रिकवर किती तुमचं 10 मीटर क्यूब आहे. आता व्हॉल्यूम ऑफ ब्रिक म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं ज्यावेळेस तुम्ही ब्रिक वॉल कन्स्ट्रक्शन करणार आहे त्यामध्ये तुमचा मॉर्टरचा लेअर येणार आहे. सपोज तुमची ही ब्रिक्स आहे, दिस इज अ ब्रिक. हा फ्रॉग आहे तुमचा ब्रिकचा. तर या सगळ्या बाजूने तुमचा काय येणार आहे मॉर्टरचा व्हॉल्यूम येणार आहे. सपोज तो आपण अजून करतो 1 सेंटीमीटर. त्यामुळं जी काही मॉड्युलर साईज होणार आहे ब्रिकची ती काय होणार आहे 20 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. त्यामुळं ही साईज घ्यावं लागणार आहे आपल्याला एका ब्रिकचं व्हॉल्यूम फाइंड करण्यात. मग ते आपण फाइंड केलं 0.2 इंटू 0.1 इंटू 0.1. हे जर आपण सॉल्व केलं तर किती साईज येणार आहे तुमच्या. सपोज 10 मीटर क्यूब डिवाइड बाय 0.2 इंटू 0.1 इंटू 0.1 म्हणजे किती आल्या तुमच्या 5000 ब्रिक्स. त्याच्यामुळे किती नंबर्स आले 5000 ब्रिक आल्या. 5000 नंबर ब्रिक फॉर रिक्वायर्ड फॉर
10 मीटर, किंवा आपण इझिली असं करू शकतो, आपल्याला स्टँडर्ड माहिती आहे 1 मीटर क्यूबसाठी किती लागतं तुमच्या 1 मीटर क्यूबसाठी 5 नंबर. मग 10 मीटर क्यूबसाठी किती लागणार आहे 10 इंटू 500 किती असणार तुमच्या 5000 नंबर. तर यामध्ये आता आपल्याला ब्रिकचं जे काही वेस्टेज आहे ते वेस्टेज ॲड करावं लागणार आहे. मग आपण जे काही वेस्टेज आहे किंवा ब्रेकिंग ऑफ ब्रिक्स आहे ते किती घेतो आपण 5%. मग अज्युमिंग 5% वेस्टेज. हे वेस्टेज कोणाचं घ्यायचं आहे, जेवढ्या काही आपण ब्रिक कॅल्क्युलेट केलेल्या आहे तेवढ्या. मग याचे जर 5% जर आपण घेतलं तर किती येणार आहे 5 डिवाइड बाय 100 इंटू 5000 प्लस ह्या 5000 ब्रिक्स, म्हणजे टोटल नंबर ऑफ ब्रिक जे आहे ते किती असणार तुमच्या टोटल नंबर ऑफ ब्रिक रिक्वायर्ड इज इक्वल टू सॉल्व केलं आपण तर 5 डिवाइड बाय 100 इंटू 5000 प्लस 5000 टोटल नंबर ऑफ ब्रिक आहे तुमच्या 5250 नंबर्स. म्हणजे तुम्हाला जे काय ब्रिक लागणार आहे त्या ब्रिक किती लागणार आहे 5250 नंबर्स. आता ह्या ब्रिक फाइंड आउट झाल्या. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे, वी कॅल्क्युलेट ब्रिक. नेक्स्ट वी कॅल्क्युलेट सिमेंट अँड सँड. मग सिमेंट अँड सँडचं ज्यावेळेस आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे ते आपण कशावरून फाइंड आउट करणार आहे व्हॉल्यूम ऑफ मॉर्टरवरून, ड्राय व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर. मग आता आपल्याला माहिती आहे जे काही व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर आहे ते ब्रिकवर्कच्या किती पर्सेंट असतं 35%. म्हणजे जे काही ड्राय व्हॉल्यूम आहे ड्राय व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर इज इक्वल टू 35% ऑफ व्हॉल्यूम ऑफ ब्रिकवर्क. जे काही ब्रिकवर्कचे व्हॉल्यूम आहे त्याच्यात 35% काय घेता ड्राय व्हॉल्यूम घेता. मग 35% डिवाइड बाय 100 इंटू व्हॉल्यूम ऑफ ब्रिकवर्क किती तुमचं 10 मीटर क्यूब. म्हणजे तुमचं जे काही व्हॉल्यूम ऑफ ब्रिकवर्क येणार आहे ते किती व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर येणार आहे ते किती असणार तुमचं 3.5 मीटर क्यूब. म्हणजे टोटल जे काही तुमचं मॉर्टर असणार आहे या ड्राय मॉर्टर ते किती असणार आहे तर 3.5 मीटर क्यूब. याच्यामध्ये आता 25% जे काही ॲड करतो आपण ड्राय व्हॉल्यूममध्ये फाइंड करताना ते ॲड करायची गरज नाही, कारण या ठिकाणी आपल्याला ब्रिकवर्कचे डायरेक्ट आपण काय फाइंड आउट केले ड्राय व्हॉल्यूम फाइंड आउट केले. जर आपण वेट व्हॉल्यूम घेतलं असतं तर वेट व्हॉल्यूमवरून ड्राय व्हॉल्यूम आपण कसं फाइंड करतो वेट व्हॉल्यूमच्या 25% आपण काय करतो इन्क्रीज करतो. तर त्याच्यामध्ये आता इथे डायरेक्ट आपण ड्राय व्हॉल्यूम फाइंड आउट केलेलं आहे. मग त्याच्यावरून आपण नंबर ऑफ सिमेंट बॅग आणि नंबर ऑफ व्हॉल्यूम ऑफ सँड काय करू शकतो आपण फाइंड आउट करू शकतो. मग आता जे काही व्हॉल्यूम ऑफ सँड जो आहे ते व्हॉल्यूम ऑफ सँड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ सिमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग व्हॉल्यूम ऑफ सिमेंट आपण कसं फाइंड करणार आहे व्हॉल्यूम ऑफ सिमेंट इज इक्वल टू ड्राय व्हॉल्यूम डिवाइड बाय सम ऑफ proportion into सिमेंट कंटेंट. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला जे काही मॉर्टरचं प्रपोर्शन दिलेलं आहे मॉर्टर इज इक्वल टू काय प्रपोर्शन दिलेलं आहे 1:6. याचा अर्थ काय होतो 1 पार्ट इज सिमेंट अँड 6 पार्ट इज अ सँड. मग आता आपण काय करतोय सिमेंटचे कंटेंट फाइंड आउट करतोय. मग त्यामुळे काय आहे तुमचा ड्राय व्हॉल्यूम 3.5 मीटर क्यूब डिवाइड बाय प्रपोर्शन काय आहे 1:6 आहे, म्हणजे सम ऑफ प्रपोर्शन इन 1+6 इंटू हे कशाचं फाइंड करताय सिमेंटचं कंटेंट आहे, म्हणून सिमेंटचं कंटेंट किती आहे 1. हे जर आपण सॉल्व केलं तर काय येणार तुमचं 3.5 डिवाइड बाय सम ऑफ प्रपोर्शन 1+6 7 इंटू 1. आन्सर इज 0.5 मीटर क्यूब. म्हणजे तुमचं जे काही व्हॉल्यूम ऑफ सिमेंट आहे ते व्हॉल्यूम ऑफ सिमेंट किती आलेलं आहे 0.5 मीटर क्यूब.
पण जेव्हा आपण सिमेंट परचेस करायला जातो मीटर क्यूबमध्ये आपण सिमेंट कधी परचेस करत नाही. वी परचेस सिमेंट इन बॅग्स. मग आता आपल्याला माहिती आहे एका बॅगचं जे काही व्हॉल्यूम आहे त्या एका बॅगचं व्हॉल्यूम किती आहे 0.035. मग व्हॉल्यूम ऑफ 1 bag of cement is equal to 0.035 मीटर क्यूब. तर आपण हे नंबर ऑफ बॅग कसे फाइंड करू शकतो. नंबर ऑफ बॅग ऑफ सिमेंट इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम 0.5 डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ 1 bag of cement 0.5 डिवाइड बाय 0.35. 0.5 divided by 0.035 we get 14.28. 14.28 म्हणजे किती बॅग आल्या आपण नियर अप्रॉक्सिमेटली किती धरल्या 15 नंबर्स ऑफ बॅग. म्हणजे नंबर ऑफ बॅग किती लागणार आहे आपल्याला 15 नंबर बॅग लागणार आहे. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तुमचं जे काही सँड असणार आहे ती सँडची क्वांटिटी फाइंड आउट करायची. आपण काय केलं फाइंड आउट आता सिमेंट फाइंड आउट केलं. व्हॉल्यूम ऑफ सँड इज इक्वल टू ड्राय व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर डिवाइड बाय सम ऑफ proportion into कंटेंट ऑफ सिमेंट. किती तुमचं 6 1:6. मग किती सँड कंटेंट ऑफ सँड मग 3.5 डिवाइड बाय सम ऑफ प्रपोर्शन 1 + 6 × 6 किती आहे तुमचं 3 मीटर क्यूब. 3.5 डिवाइड बाय 7 × 6 आन्सर इज 3 मीटर क्यूब. म्हणजे तुमची जी काही सँड आहे ती सँड किती लागणार तुम्हाला 3 मीटर क्यूब लागणार आहे. मग लास्टला जर आपण ही समरी लिहिली तर किती आहे तुमच्या फॉर 10 मीटर क्यूब ब्रिकवर्क 10 मीटर क्यूब ब्रिकवर्क मटेरियल रिक्वायर्ड. मग फर्स्ट वन तुमचं ब्रिक्स किती लागतात आपल्याला 5250 नंबर्स. नंतर सिमेंट किती तुमची सिमेंट नंबर ऑफ बॅग 15 बॅग्स. आणि लास्ट वन सँड किती 3 मीटर क्यूब. याचा आपण कन्वर्जन ब्रासमध्ये करू शकतो. तर अशा पद्धतीने याच्यावरती असा 4 मार्क्सचा जो काही क्वेश्चन आहे ते 4 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला असतो मटेरियल क्वांटिटी कॅल्क्युलेट करायला.